नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवत आहे गूळ घालून केलेला रव्याचा मऊ लुसलुशीत जाळीदार असा पौष्टिक केक. सध्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे त्यांची खाण्यापिण्याची फरमाईश चालूच असते. तर त्यांच्यासाठीच खास असा घरीच बनवलेला गुळाचा हा पौष्टिक केक इथे मी बनवलेला आहे. पहा, इथे मी हा केक तुम्हाला कट करून दाखवते. अगदी मऊ जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. पहा, अगदी स्पॉन्जी असा हा केक इथे तयार झालेला आहे. दिसायलाही पहा अगदी सुरेख असा हा केक दिसत आहे. साखरेऐवजी गूळ वापरून हा रव्याचा केक मी बनवलेला आहे. घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हा रवा केक तयार होतो. बनवायला अगदी साधा सोपा आणि खायला देखील अगदी पौष्टिक आणि टेस्टी असा हा रव्याचा गूळ घालून केलेला केक एकदा नक्की करून पहा. लहान मुले तर अगदी हा केक आवडीनेच खातील, पण मोठ्यांना देखील हा केक नक्कीच आवडेल. पहा, इथे मी हा केक थोडासा कट करून दाखवते आहे. पहा, अगदी मऊ जाळीदार आणि अगदी लुसलुशीत असा हा रव्याचा केक तयार झालेला आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर गुळाचा केक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर मी एक पातेले ठेवले आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी ओतले आहे. घरातील कोणतेही एका वाटीचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता हा गूळ आपल्याला चमच्याने अशा प्रकारे ढवळून घ्यायचा आहे. हा गूळ मी हलकासा मऊ करून घेतलेला आहे. आता चमच्याने अशा प्रकारे हे अधूनमधून ढवळत हा गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत चांगले उकळून घ्यायचे आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटातच हा गूळ पूर्णपणे वितळला जातो आणि अशा प्रकारे हा गुळाचा पाक इथे तयार झालेला आहे. पहा, आता तयार झालेला हा गुळाचा पाक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. साधारण 15 ते 20 मिनिटानंतर हा गुळाचा पाक थंड होतो. आता एका मोठ्या भांड्यात हा गुळाचा पाक गाळणीने गाळून घ्यावा, म्हणजे गुळातील घाण, कचरा, खडे वगैरे निघून जातात. आता याच गुळाच्या पाकात पाव वाटी साजूक तूप ओतावे, पाव वाटी दही ओतावे. दही फार आंबट नसावे, अगदी ताजे दह्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता. आता हे सर्व मिश्रण अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. पहा, साधारण 5 मिनिटे इथे मी चांगले व्यवस्थित हलवून घेतले आहे आणि त्याचे अशा प्रकारे मिश्रण तयार झालेले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात 2 वाटी रवा घालावा आणि हा रवा मिक्सरमधून फिरवून घ्यावा. पहा, अशा प्रकारे याची अगदी बारीक पावडर तयार होते. पहा, आता हा मिक्सरमधून फिरवून घेतलेला रवा याच बाउलमध्ये ओतायचा आहे. आता यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घालावी. मिल्क पावडर नाही घातली तरी देखील चालेल. 1 चमचा वेलची पावडर घालावी आणि आता अशा प्रकारे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, चमच्याने मी हे सर्व मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत हलवून घेत आहे. पहा, अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले आहे. आता यामध्ये अर्धी वाटी दूध ओतावे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. 1 वाटी गुळासाठी 2 वाटी रवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि तुम्हाला जर आणखी खूप गोड केक हवा असेल तर इथे तुम्ही आणखी पाव वाटीपर्यंत गूळ घेऊ शकता. पहा, दूध ओतल्यानंतर मी अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि तयार झालेले हे मिश्रण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे, म्हणजे रवा छान फुगतो. आता 20 मिनिटे झाली आहेत आणि पुन्हा या मिश्रणावरील झाकण काढून चमच्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे. पहा, पहिल्यापेक्षा हे मिश्रण खूप असे दाटसर झालेले आहे आणि रवा देखील छान भिजलेला आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालावे. मिठामुळे गोड पदार्थांची चव आणखी वाढते. सोबतच यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालावा आणि 2 ते 3 चमचे दूध ओतून पुन्हा एकदा हे मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे, जेणेकरून यामध्ये सोडा आणि मीठ अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स होईल. पहा, अगदी परफेक्ट असे हे बॅटर इथे तयार झालेले आहे. आता यामध्ये 1 पॅक इनो घालावा. इनो फक्त लेमन फ्लेवरचाच आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता हा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावर मी 1 चमचा दूध ओतले आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पहा, इनो घातल्यानंतर हे मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केले असता ते हलके आणि जाळीदार बनते.
पहा, हे मिश्रण तुम्हाला थोडेसे फुगलेले देखील दिसत असेल. आता इथे मी कुकरच्या डब्याला थोडेसे तूप लावून आणि पीठ भुरभुरून घेतलेले आहे. तयार केलेले बॅटर या कुकरच्या डब्यामध्ये ओतावे आणि हलकेसे टॅप करून घ्यावे, म्हणजे यातील हवा निघून जाते. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत. तर इथे मी एक कुकर अगोदरच प्रीहीट करायला ठेवलेला होता. यामध्ये अशा प्रकारचे स्टँड ठेवावे. आता यामध्ये हे मिश्रण ओतलेला कुकरचा डबा ठेवावा आणि वरून झाकण ठेवावे. 30 ते 35 मिनिटे हा केक शिजवण्यासाठी किंवा बेक होण्यासाठी ठेवून द्यावा. मध्यम आचेवरच हा केक शिजवून घ्यायचा आहे. 30 मिनिटे झालेले आहेत आणि अशा प्रकारे हा केक छान बेक झालेला आहे. आता यामध्ये एक सुरी मध्यभागी अशा प्रकारे खुपसून पाहावी. जर सुरी अगदी व्यवस्थित क्लीन निघाली की केक छान बेक झालेला आहे असे समजावे. आता केक या कुकरमधून बाहेर काढावा आणि यावर एक जाडसर शुभ्र असे कापड झाकून ठेवावे आणि वरती यावर एक ताट देखील ठेवावे, म्हणजे वाफेने हा केक देखील अगदी मऊ होतो. आता यावरील झाकण काढावे आणि तो पांढरा शुभ्र कापड देखील काढून घ्यायचे आहे. 15 मिनिटानंतर हा केक देखील पहा अगदी मऊसर होतो आणि तो थोडासा थंड देखील होतो. सुरीने अशा प्रकारे याच्या कडा सोडवून घ्याव्यात आणि एका ताटामध्ये हा केक अशा प्रकारे पलटून घ्यायचा आहे. पहा, या केकला जाळी देखील अगदी छान पडलेली आहे. आता हा केक पुन्हा एका दुसऱ्या ताटामध्ये अशा प्रकारे पलटवून घ्यायचा आहे. पहा, दिसायला देखील अगदी सुरेख असा गूळ घालून केलेला हा रव्याचा केक दिसत आहे. पहा, इथे तुम्ही पाहू शकता अगदी स्पॉन्जी, जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा हा गूळ घालून केलेला रव्याचा केक तयार झालेला आहे. इथे हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते आहे. पहा, अगदी व्यवस्थितपणे हा केक छान असा कट होतो आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा हा रव्याचा केक इथे तयार झालेला आहे. गूळ घालून हा केक बनवला असल्यामुळे तो अतिशय पौष्टिक देखील आहे आणि लहान मुलांना हा केक खायला खूपच आवडतो. मोठी देखील माणसे अगदी हा केक आवडीने खातील. पहा, इथे मी या केकची एक स्लाईस घेतलेली आहे. इथे तुम्हाला हा केक मी हाताने तोडून दाखवते आहे. पहा, अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी तयार झालेला हा गुळाचा केक तुम्ही मुलांसाठी तरी एकदा नक्की करून पहा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.